नमस्कार, पालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण 8 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचा दिवसभराचा आहार पाहणार आहोत। जो आहार बाळाचं वजन वाढवण्यासाठी, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, बाळाला भरपूर अशी ताकद देण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। दिवसभरामधले मेन 3 मील म्हणजेच ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि त्यासोबतच 2 स्नॅक रेसिपी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। वळूया पहिल्या रेसिपीकडे, ब्रेकफास्ट रेसिपीकडे। ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये साधारणतः पाव चमचा घेतलेलं आहे म्हशीचं तूप। तुम्ही हवं तर गाईचं तूप सुद्धा इथे वापरू शकता। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत 2 बदाम। बदामाशिवाय तुम्ही इतर ड्रायफ्रूट सुद्धा इथे वापरू शकता, म्हणजे काजू असेल, पिस्ता आहे किंवा अक्रोड सुद्धा वापरू शकता। हे बदाम आपल्याला तुपासोबत थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत 7 ते 8 काळे मनुके। हे काळे मनुके सुद्धा आपल्याला तुपासोबत थोडा वेळ रोस्ट करायचे आहे। तुम्ही इथे पाहू शकता मनुके थोडेसे फुलायला लागले की आपण हे काढून घेणार आहोत। मी इकडे 2 सीडलेस खजूर सुद्धा घेतलेले आहेत। त्याच वाटीमध्ये हे जे ड्रायफ्रुट्स आहेत तळलेले मी तेही घेणार आहे। खजूर आपल्याला तळण्याची गरज नाही। आता हे सर्व जे गरम ड्रायफ्रुट्स आहेत हे आपल्याला थंड होईपर्यंत हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता याच तुपामध्ये, तूप थोडंसं आपलं शिल्लक आहे, आता त्याच तुपामध्ये मी इथे गव्हाच्या या शेवया आहेत ज्या घरामध्ये बनवलेल्या आहेत, म्हणजे जे मशीन्स असतात शेवया बनवायचे तर त्यावरती बनवून आणलेले आहेत। गुढीपाडव्याच्या वेळेस आपण हे बनवतो, तर त्याच या शेवया आहेत। या तुपामध्ये घालून आपल्याला थोडा वेळ रोस्ट करायचे आहेत। या गव्हाच्या शेवया आहेत, मार्केटमध्ये तुम्हाला अशाच तांदळाच्या शेवया किंवा रव्याच्या शेवया सुद्धा करून भेटतात, तुम्ही त्याही यूज करू शकता। आता या शेवया हलक्या अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तुपासोबत रोस्ट करायच्या आहेत। हलकासा याचा रंग बदलायला लागला की आपण गॅस हा कमी करायचा आहे आणि त्यानंतर साधारणतः यामध्ये 1 पाऊण ग्लास आहे हा पाणी घालायचं आहे। तुम्ही हवं तर या सगळ्या शेवया दुधामध्ये सुद्धा शिजवू शकता, काही हरकत नाही। मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे। झाकण लावून आपल्याला साधारणतः पुढच्या 5-6 मिनिटापर्यंत, जोपर्यंत या शेवया सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत शिजवून घ्यायच्या आहेत। इकडे आपले ड्रायफ्रूट सगळे थंड झालेले आहेत, ते मी एका ब्लेंडर जारमध्ये घातलेले आहेत। त्याचमध्ये आपण थोडीशी वेलदोडे किंवा इलायची घातलेली आहे आणि अगदी थोडंसं दूध घालून तुम्हाला हे छान असं ब्लेंड करायचं आहे। तुम्ही बाळाला ज्या पद्धतीने टेक्स्चर आवडतं त्यानुसार हे करायचं आहे। अद्वैत हलकंसं हे जाडभरडं खातं, त्यामुळे मी हे थोडंसं जाडभरडं ठेवलेलं आहे, पण तुम्ही अगदी पेस्ट सुद्धा याची करू शकता। इकडे आपल्या शेवया छानपैकी शिजलेल्या आहेत। आणखी थोडं पाणी यामध्ये शिल्लक आहे। मी त्याच पाण्यामध्ये परत हे जे आपलं मिश्रण होतं ड्रायफ्रुट्स आणि दुधाचं ते ऍड केलेलं आहे। सगळं मिश्रण तुम्हाला एकजीव करायचं आहे आणि परत 1-4-5 मिनिट तुम्हाला हे शिजू द्यायचं आहे, जोपर्यंत याला छान असा याची जी कन्सिस्टन्सी आहे ही थोडीशी घट्टसर दाटसर होत नाही तोपर्यंत। तुम्ही इथे पाहू शकता आपली जी शेवयांची खीर आहे ही छान अशी क्रीमी बनलेली आहे, घट्टसर बनलेली आहे, सुगंध खूप छान येतो आहे। यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा साखर किंवा गुळ ऍड करण्याची गरज नाही, पण जर बाळाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी गुळ पावडर यामध्ये ऍड करू शकता, थोडासा मधही यामध्ये घालू शकता। पण जे ड्रायफ्रुट्स आपण वापरलेले आहेत त्यामुळे याला छान असा गोडवा येतो, काही ऍड करण्याची गरज पडत नाही। तर असा हा अगदी फिलिंग आणि खूप हेल्दी असा ब्रेकफास्ट आपला रेडी आहे, जो तुम्ही 8 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाला देऊ शकता। यानंतर येतं ते मॉर्निंग स्नॅक। हे स्नॅक सुद्धा आपण खूप झटपट बनवणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा बनाना केळी घेतलेला आहे, जे व्यवस्थित पिकलेलं आहे। त्यासोबतच 1 अवोकॅडो मी इथे घेतलेला आहे, ज्याची वरची सालं काढून आपल्याला याचे छान असे काप करून घ्यायचे आहेत। अवोकॅडोच्या मध्ये एक थोडा मोठा बी असतो, तर तो बी आपल्याला व्यवस्थितरित्या काढणं गरजेचं असतं। तर मी इथे हा ओपन केलेला आहे। एका ताईंची कमेंट आली होती की अवोकॅडोच्या रेसिपी दाखवा, आणि त्यानुसार मी ही जी स्नॅक रेसिपी आहे ही ऍड केलेली आहे। तर हा जो सीड आहे हा आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे, वरची सालं काढायची आहेत आणि हा जो आतमधला गर आहे त्याचे छान असे काप करून घ्यायचे आहेत। तुम्ही ते पाहू शकता खूप इझिली ही वरची जी स्किन आहे ही निघून जाते आणि तुम्ही इझिली याचे जे तुकडे आहेत हे करू शकता। ज्या ब्लेंडर जारमध्ये आपण बनाना घेतलं होतं त्यामध्येच मी हे अवोकॅडोचे तुकडे सुद्धा घातलेले आहेत। यासोबतच 2 सीडलेस खजूर यामध्ये घातलेले आहेत। त्यानंतर आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे। इथे मी इलायची आणि जायफळची पावडर सुद्धा टाकलेली होती, ज्याची क्लिप मिस झालेली आहे, पण तुम्ही यामध्ये थोडीशी जायफळ किंवा इलायचीची पावडर जरूर ऍड करा, ज्यामुळे याला फ्लेवरही वाढतो आणि बाळाला पचायला सुद्धा हे इझी जातं। आणि छान अशी मिक्सरमध्ये तुम्हाला याची एक प्युरी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तेवढं पाणी किंवा जे दूध आहे याचं प्रमाण तुम्हाला ठेवू शकता टेक्स्चरनुसार। जी बाळं मोठी आहेत त्यांना तुम्ही ॲज अ मिल्कशेक देऊ शकता या पद्धतीने ड्रायफ्रुट्सनी गार्निश करून। जी बाळं लहान आहेत म्हणजे 1
वर्षापेक्षा लहान आहेत जे ड्रायफ्रुट्स अशा पद्धतीने चावून खाऊ शकत नाहीत, तर त्यांना सिम्पली तुम्ही एका बाउलमध्ये काढा आणि चमच्याच्या साहाय्याने हे देऊ शकता. अतिशय फिलिंग, हेवी आणि तेवढंच टेस्टी असं हे स्नॅक आपलं तयार होतं, जे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. त्यानंतर साधारणतः 1च्या दरम्यान आपला येतो तो लंच टाइम, आणि लंचमध्ये आपण आज बनवणार आहोत मिक्स डाळींची खिचडी. यासाठी मी इथे 1 कप घेतलेला आहे तांदूळ, त्यानंतर अर्धा कप घेतलेला आहे मसूरची डाळ असते ती घेतलेली आहे, त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये म्हणजे साधारणतः 1 मोठा चमचा घेतलेला आहे उडीद डाळ, आणि त्यानंतर मी इथे 1 कप घेतलेला आहे हे स्प्राउटेड मूग किंवा हिरवे जे मूग आहेत मोड आलेले ते नसतील तर तुम्ही पिवळी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता किंवा हिरवे मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता. हे आपल्याला आता स्वच्छ 2-3 वेळा पाण्यामध्ये व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे जे पाणी आहे हे क्लिअर येत नाही तोपर्यंत व्यवस्थित पाण्यामध्ये हे धुवून घ्या, आणि त्यानंतर परत यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपण दुसरी तयारी काही करत नाही तोपर्यंत. म्हणजे यामध्ये खिचडीसाठी लागणारं जे इतर साहित्य आहे हे आपण रेडी करत नाही तोपर्यंत हे तुम्हाला छान असं भिजू द्यायचं आहे. इकडे मी गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवला होता. कुकरमध्ये साधारणतः 1-1.5 चमचा तुम्हाला तेल घालायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की त्याला आपल्याला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. मुलं मोठी असतील तर तुम्ही थोडीशी मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता मुलांच्या आवडीनुसार किंवा टेस्टनुसार. इथे मी जिरे आणि मोहरी घातलेली आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यानंतर मी थोडासा लसूण सुद्धा यामध्ये घातलेला आहे, आणि हे आपल्याला तेलासोबत थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे. या खिचडीचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी तुम्ही काही गरम मसाले किंवा जे खडे मसाले आहेत ते सुद्धा यामध्ये घालू शकता बाळाच्या आवडीनुसार. त्यानंतर मी इथे थोडेसं गाजर आणि 1 छोटा बटाटा वरची सालं काढून स्वच्छ धुवून बारीक तुकडे करून घेतलेला आहे, तेही यामध्ये घातलेलं आहे. मसाल्यामध्ये म्हणाल तर मी इथे फक्त हळद आणि धणे पावडर ॲड केलेली आहे. तुम्ही गरम मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा मुलं मोठी असतील तर थोडीशी चिली पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर आपण ज्या डाळी भिजत ठेवलेल्या होत्या तर त्या आपल्याला पाण्यासहित घालायच्या आहेत, कारण ऑलरेडी आपण 2-3 वेळा हे धुवून घेतलेलं आहे. तर ते पाणी सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. एवढं पाणी आपल्याला पुरेसं नाहीये, यामध्ये आणखी तुम्हाला पाणी घालायचं आहे. हे अर्थातच खिचडी आहे, थोडीसं पाणी जास्त तुम्हाला इथे वापरायचं आहे, आणि 2 ते 3 याच्या शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. इथे आपला हा भात खूप छान किंवा ही खिचडी आहे ही खूप छान शिजलेली आहे. जी मुलं 1 वर्षापेक्षा मोठी आहेत त्यांना आहे अशी तुम्ही ही खिचडी देऊ शकता. 1 वर्षापेक्षा जे लहान बाळ आहे यांना या पद्धतीने तुम्हाला थोडंसं मॅश करायचं आहे, आणि हलकंसं याचं जे टेक्स्चर आहे हे पातळ ठेवून तुम्हाला हे बाळाला सर्व करायचं आहे. सर्व करण्यापूर्वी थोडंसं तूप यामध्ये ॲड करा, ज्यामुळे याचा जो फ्लेवर आहे किंवा बलवर्धकपणा आहे हा आणखी छान वाढेल आणि मुलं हे अगदी आवडीने खातील. तर असा हा आपला पटकन होणारा आणि तेवढाच हेवी फिलिंग असा लंच तयार आहे. यानंतरची पुढची रेसिपी आहे आपली स्नॅक रेसिपी, जे तुम्ही इव्हिनिंगमध्ये बाळाला एक छान झोपून उठल्यानंतर थोडीशी तरतरी यावी यासाठी देऊ शकता. यासाठी मी एका कुकरमध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत, ज्यामध्ये आहेत गाजर आहे, थोडेसे बीन्स घेतलेले आहेत, फ्लॉवर आहे, इथे हिरवी कॅप्सिकम म्हणजेच ढोबळी मिरची घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडंसं बीटरूट घेतलेलं आहे, थोडंसं कॉलीफ्लॉवर घेतलेलं आहे. तुम्ही या सगळ्या भाज्या वापरायलाच हव्यात असं काही नाही, ज्या घरामध्ये असतील त्या भाज्या तुम्ही इथे वापरू शकता. थोडेसे कॉर्न्स आणि हिरवे मटार सुद्धा किंवा वटाणे सुद्धा घेतलेले आहेत. एक छोटासा आल्याचा तुकडा घातलेला आहे, आणि त्याचबरोबर 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. त्याचबरोबर खड्या मसाल्यामध्ये 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंग यामध्ये घातलेले आहेत, आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. छान हे मिक्स करायचं आहे. बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे. 1 वर्षापेक्षा लहान बाळासाठी मीठ तुम्हाला स्किप करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला झाकण लावून साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या याच्या काढायच्या आहेत, जोपर्यंत या सगळ्या भाज्या छान अशा सॉफ्ट शिजत नाहीत तोपर्यंत. तुम्ही हे जे स्नॅक रेसिपी आहे ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा देऊ शकता. बाळाच्या वजन वाढीसाठी तुम्हाला एक विशेष असा फरक जाणवेल आणि बाळाचं वजन छान राहायला मदत होईल. या सगळ्या भाज्या आपल्याला थंड करून पाण्यासहित ब्लेंडर जारमध्ये घालायच्या आहेत आणि छान अशी याची पेस्ट करायची आहे. तुम्ही ते पाहू शकता, स्मूथ अशी आपली एक पेस्ट तयार झालेली आहे. ही व्हेजिटेबल प्युरी तुम्ही 7 ते 8 महिन्याच्या बाळाला सुद्धा देऊ शकता, काही हरकत नाही. त्यानंतर एका कढईमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे, तुम्ही हवं तर बटरचा वापर करू शकता. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी आपल्याला द्यायची आहे. जिरे छान तडतडले की आपण जी व्हेजिटेबल प्युरी घेतली होती तर ती त्यामध्ये घालून तुम्हाला छान अशी याची एक उकळी काढून घ्यायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे.
त्यानंतर यामध्ये मी घातलेली आहे अगदी चिमूट 2 चिमूट अशी धणे पावडर आणि थोडीशी दालचिनीची पावडर. हे टोटली ऑप्शनल आहे, पण तुम्ही जर घालाल तर याची चव खूप छान येते. शिवाय मुलांमध्ये जे सर्दी कफ खोकला आहे तर त्याचं सुद्धा प्रमाण कमी व्हायला मदत होते, मुलांची इम्युनिटी बूस्ट होते. हे व्यवस्थित असं मिक्स करून तुम्हाला छान एक उकळी याची काढून घ्यायची आहे आणि असा हा आपला गरमागरम अतिशय पौष्टिक तेवढाच टेस्टी मुलांचं वजन आणि इम्युनिटी बूस्ट करणारा असा मिक्स व्हेजिटेबलचा सूप तयार आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये बाळ झोपून उठल्यानंतर किंवा बाळाला थोडासा सर्दी कफ खोकला असतो तर त्यावेळी हा जो स्नॅक किंवा हे जे सूप आहे हे अगदी बेस्ट आहे. त्यानंतर साधारणतः 7:30-8च्या दरम्यान येतो बाळाचा डिनर टाइम आणि त्यासाठी सुद्धा आपण एक हेल्दी रेसिपी बनवणार आहे. ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये घेतलेला आहे 1 कप रवा, त्यामध्ये अर्धा कप घातलेला आहे तांदळाचं पीठ आणि अर्धा कप घातलेला आहे दही. हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत याचं छान असं बॅटर बनवायचं आहे. लक्षात घ्या आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे पाण्याचा वापर तुम्हाला थोडासा इथे जास्त करावा लागेल, कारण रवा हा पाणी पितो आणि थोड्या वेळाने बॅटर थोडंसं घट्ट होतं. त्यानंतर हे आपल्याला बाजूला एक 15 ते 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करणार आहोत. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक 10-12 जी पालकची स्वच्छ धुतलेली पानं आहेत ही घालून याची छान प्युरी केलेली आहे. आणि ही जी पेस्ट आहे किंवा प्युरी आहे पालकची प्युरी ही आपण बनवलेलं बॅटर होतं तर त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आणि असं हे छान असं आपलं हे मस्त कलरफुल असं बॅटर तयार झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर आणखी थोडं पाणी सुद्धा यामध्ये घालू शकता. इकडे मी एका बाउलमध्ये किसलेलं गाजर घेतलेलं आहे, त्याचबरोबर थोडंसं हाताने मॅश केलेलं जे पनीर आहे ते घेतलेलं आहे, थोडीशी ढोबळी मिरची घेतलेली आहे. हे टोटली ऑप्शनल आहे किंवा हे जे टोटल फिलिंग आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे. 1 वर्षापेक्षा मोठी मुलं असतील तर तुम्ही हे फिलिंग जरूर घाला, ज्यामुळे याची टेस्ट सुद्धा वाढते आणि हेल्दीनेस सुद्धा वाढतो. जे बॅटर आपण बनवलेलं होतं त्याचा छान असा तुम्हाला एक डोसा, खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही असा डोसा बनवायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता अगदी छान असा हिरव्या रंगाचा हा डोसा तयार झालेला आहे. तर त्यानंतर आपण त्या डोस्यावरती टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी यापैकी काहीही तुम्ही घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी चालेल. आणि आपलं जे पनीरचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं तर या पद्धतीने हे पूर्ण डोस्यावरती तुम्हाला स्प्रेड करून घ्यायचं आहे. हे शिजवण्याची गरज नाही, फक्त थोडंसं गरम झालं की आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बाळाला हे सर्व करू शकता. ही जी रेसिपी आहे ही 10 महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी परफेक्ट आहे. त्यापेक्षा लहान बाळांना देत असाल तर हे जे मिश्रण आहे हे आणखी बारीक करू शकता किंवा फक्त डोसा बाळाला देऊ शकता. बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळ हा पोळी भाजी खात नाही, तर त्यावेळी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. हा डोसा तुम्हाला बाळाच्या वयानुसार कस्टमाइज करायचा आहे आणि त्यानुसार बाळाला द्यायचा आहे. तर अशा आपल्या दिवसभराचा फुल डाएट चार्ट होता. कशा वाटल्या सर्व रेसिपी जरूर सांगा, जरूर ट्राय करा. थँक्यू.